बांधकाम सभापती तुमचाच आहे, उपनगराध्यक्ष तुमचे आहेत, नगरपालिकेवर सत्ता तुमची आहे, तरी तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांना जाऊन भेटावं लागतंय, सांगावं लागतं. मुख्याधिकारी ऐकत नाहीत तुमचं असं वाटतंय तुम्हाला? मुख्याधिकारी ऐकत नाही असं आम्ही म्हणणार नाही. काय सांगणार? आज तुम्ही मुख्याधिकाऱ्यांची सर्व नगरसेवकांनी भेट घेतलेली आहे. काय कारण होतं नेमकं आणि काय चर्चा झाली आतमध्ये? नमस्कार. आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी आज बऱ्याच दिवसानंतर वरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोनवणे साहेब हे नगरपालिकेत आले असता सर्वप्रथम आमच्या महिला शक्तींनी त्यांना प्रश्न विचारले विकासाच्या संदर्भातले आणि कामांच्या संदर्भातले. आणि सर्वात अगोदर तर आमच्या श्रद्धाताई यांनी प्रश्न विचारला की तुम्ही या वरणगाव शहराला नेमके हप्त्यातून कोणते 2 दिवस देणार आहे, कारण की त्यांच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं असते त्यांची अनिश्चितता आहे. ते या ठिकाणी केव्हा येतात केव्हा येत नाही, तर हप्त्याचे ठरलेले 2 दिवस त्यांनी या ठिकाणी द्यावे या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि त्याचबरोबर या वरणगाव शहरामध्ये जे विकास कामं या ठिकाणी करण्याची बाकी आहे, जे ठराव आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा त्या कामांना गती मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये ते कामं पूर्ण कशी होतील या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे. आणि साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं की येणाऱ्या काळामध्ये DPTCचा जो निधी येईल त्या निधीच्या माध्यमातून जी प्रस्तावित कामं वरणगाव शहराच्या विविध वार्डांमध्ये आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्या कामांना मंजुरी देऊ, त्यांची टेंडरिंग करू या संदर्भामध्ये मुख्याधिकारी साहेबांना आम्हाला त्या ठिकाणी आश्वस्त केलेले आहे. आणि त्याचबरोबर आम्ही मागील भरपूर काळापासून वरणगावमध्ये होणारे अनधिकृत बांधकाम या संदर्भामध्ये आम्ही पत्रांच्या द्वारे आमचे जे नगरसेवक आहे, उपनगराध्यक्ष, गटनेते, त्यानंतर विविध भागाच्या सभापती आणि नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक यांनी मागील 1-2 महिन्यापासून संबंधित मुख्याधिकारी यांना अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात पत्र दिलेली आहे. या वरणगाव शहरामध्ये अशी अनेक अनधिकृत बांधकाम आहे की त्या ठिकाणी सर्रासपणे त्या ठिकाणी त्यांचे कामं सुरू आहे. काही हायवेच्या लगत काही अनधिकृत बांधकाम आहे, काही हॉटेल्स आहे. त्यानंतर या वरणगाव शहरामध्ये काही या ठिकाणी बांधकाम आहे. ते बांधकामाच्या संदर्भामध्ये आम्ही साहेबांना सांगितलं की यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही. कारण की ही अनधिकृत बांधकाम वरणगाव शहरामध्ये चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी केली जातात आणि त्यांचा त्रास वरणगावच्या नागरिकांना होतो. या संदर्भात आम्ही विनंती केली होती आणि आदरणीय मुख्याधिकारी साहेब आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष साहेब पण त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांनी त्या ठिकाणी आश्वस्त केलं आणि त्या ठिकाणी लगेच त्यांच्या वरिष्ठांना त्यांच्या जे मुख्य कार्यालयीन अधीक्षक आहे राशीद नौरंगाबादी साहेब यांना सांगितलं की जो BNCचा रस्ता आहे वरणगाव शहरामध्ये त्याची जागा निश्चिती करण्यात यावी आणि ती जागा वरणगाव नगर परिषदेला आल्यानंतर या संदर्भामध्ये कुठलंही जे अतिक्रमण अधिकृत असेल अनधिकृत असेल ते आम्ही त्या संदर्भामध्ये काढण्याचा विषय करू. बांधकाम सभापती तुमचाच आहे, उपनगराध्यक्ष तुमचे आहेत, नगरपालिकेवर सत्ता तुमची आहे, तरी तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांना जाऊन भेटावं लागतंय, सांगावं लागतं. मुख्याधिकारी ऐकत नाहीत तुमचं असं वाटतंय तुम्हाला? मुख्याधिकारी ऐकत नाही असं आम्ही म्हणणार नाही, परंतु आमचे जे सभापती आहेत त्या सभापतींच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी नगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा पत्रांद्वारे केला जातो त्याचं इम्प्लिमेंटेशन होती, त्याची अंमलबजावणी होती. मग तिच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा असो किंवा कर्मचाऱ्यांची कानाडाई असो किंवा नगरपालिकेचे जे काही कर्मचारी असतील त्यांचा त्या कामांकडे असलेला दुर्लक्षपणा असो, याला ते जबाबदार असू शकतात. परंतु या संदर्भामध्ये आम्ही मुख्याधिकारी यांना सांगितलेलं आहे की लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, आमच्या प्रभागातून आम्हाला लोकांनी या ठिकाणी निवडून दिलं आहे, तर आमची जर कामे या ठिकाणी झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू, तुमच्यासमोर उपोषणाला बसू. नाहीतर आमची जर कामं होत नसेल तर त्या ठिकाणी सभागृहामध्ये ठराव करून काही फायदा नाही. कारण की सभागृहामध्ये ठराव याच्याकरता होतात की लोकांची कामं झाली पाहिजे. जी लोकांची फंडामेंटल कामं, जी मूलभूत गरजा आहेत, रस्ते, गटार, पाणी, वीज, या संदर्भामध्ये नगरपालिकेने काम करणं गरजेचं आहे आणि ती केली पाहिजे. या संदर्भात आम्ही त्यांना त्यांचं कर्तव्य सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते आम्हाला सकारात्मक त्या ठिकाणी उत्तर दिलं. आणि त्याचबरोबर वरणगाव शहरामध्ये आणि परिसरामध्ये देवाचं पाणी जे आहे, पावसाचं पाणी ते थांबून पडते आहे. त्याच्यामध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला आहे. तर आमच्या स्वच्छता सभापती जे आहे वैशाली धनगर यांनी सुद्धा मुख्याधिकारी साहेब यांना या संदर्भामध्ये साथीचे रोग पसरले नाही पाहिजे, दुर्गंधीने झाली पाहिजे, गावामध्ये स्वच्छता असली पाहिजे, या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांनी याचं नियोजन लावावं.
काही डासच्या संदर्भात फवारणीचे विषय असतील, धुरीचे विषय असतील, तर या संदर्भामध्ये नियोजन लावून त्या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून जर काम व्यवस्थित झालं